चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञानाचा तिसरा भाग पाहणार आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा परीक्षेत आलेले जेवढे प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघणार आहोत. तर आपण 2 भाग पाहिलेले आहेत. तर आता आज तिसरा भाग आपण बघूया आणि तिसरा भाग याच्यासाठी सर्वांनी चांगली एक कमेंट होऊ द्या, चांगली लाईक देखील होऊ द्या. ओके, तर आता याच्यामध्ये असे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायची. ओके, सांगा लॉफिंग गॅस कोणता? लॉफिंग म्हणजे हसवणारा वायू म्हणतात त्याला. हसवणारा वायू कोणता? नायट्रस ऑक्साईड. कोणता? नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असं म्हणतात. अनेक वेळा विचारला गेलेला हा प्रश्न. कोणता प्रश्न विचारला गेला आहे? नायट्रस ऑक्साईड. काय? नायट्रस ऑक्साईड याला काय म्हणतात? हसवणारा वायू. वायू माहिती आहेत ना कोणते कोणते तुम्हाला? कोणकोणते? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. नायट्रोजनचं प्रमाण 78%, ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये 21% आहे. बरोबर आहे का नाही? 0.03% हा कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड काय करतो? उष्णता धरून ठेवतो आहे की नाही. मग त्याच्यामुळे पृथ्वीचं वातावरण जे गरम आहे ना ते कार्बन डायऑक्साईड मुळे आहे. त्याच्यानंतर ओझोनचा जो थर असतो तो ओझोन म्हणजे O3 तो काय करतो? अल्ट्राव्हायोलेट सूर्याकडून येणारी अतिनील किरण जे आहेत अल्ट्राव्हायोलेट रेज ही काय करतो? यांना गाळून मग पृथ्वीकडे पाठवतो. ओके, म्हणजे ती एक पृथ्वीची गाळणीच आहे, लक्षात ठेवा. तो जर राहिला नसता तर डायरेक्ट आपल्या याच्यावर अल्ट्राव्हायोलेट रेज येतील आणि आपली जी त्वचा आहे ते आपली भाजून जाईल किंवा वनस्पती सुद्धा राहणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. रबराचं जो व्हल्कनायझेशन असतं, रबर आहे की नाही, नैसर्गिक रबर जे असतं ना, नैसर्गिक रबर, या नैसर्गिक रबराचं जेव्हा व्हल्कनायझेशन केलं जातं, काय केलं जातं? व्हल्कनायझेशन. व्हल्कनायझेशन म्हणजे काय? ते मूळ जर रबर असतं ना, रबराचं झाड असतं. तुम्ही रबराचं झाड जर पाहिलं असेल तर रबराच्या झाडाला ह्या येतात, काय म्हणतात? पारंब्या येतात. जसं वडाच्या झाडाला पारंब्या येतात का नाही, तशा रबराच्या झाडाला सुद्धा काय येतात? पारंब्या येतात. मग रबराचं व्हल्कनायझेशन केल्यानंतर ते रबर कडक होतं आणि अजून काही वस्तू, इतर काही वस्तू बनवत्या येतात. तर मूळ जर रबर असतं त्याचा चिक काढून जो रबर बनवते नरम असतं. म्हणून रबराचं व्हल्कनायझेशन प्रोसेसमध्ये कोणत्या धातूचा वापर केला जातो? कोणत्या धातूचा वापर करतात किंवा कोणत्या पदार्थाचा वापर करतात? तर ते आहे कोणतं? गंधक. रबराचं व्हल्कनायझेशन करताना गंधकाचा वापर करतात. कशाचा वापर करतात? गंधकाचा वापर करतात. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न विचार की एंडोसल्फान काय? बुरशीनाशक आहे का कीटकनाशक आहे? काय? एंडोसल्फान. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या लक्षात येईल की एंडोसल्फान काय केलं जातं? फवारलं जातं. आणि एंडोसल्फान ही कीटकनाशक आहे. काय आहे ते? कीटकनाशक म्हणजे कीटकांना मारण्यासाठी वापरण्यात येणारं ते औषध आहे, म्हणून त्याला कीटकनाशक. त्याचा जो केमिकल फॉर्म्युला पाहिला तर कार्बनचे त्याच्यामध्ये 9 अणू असतात, हायड्रोजनचे 6, क्लोरीनचे 6 आणि ऑक्सिजनचे 35 अणू असतात. तर याच्यापासून एंडोसल्फान बनतं. काय बनतं? एंडोसल्फान. काय सांगितलं? कार्बनचे 9, त्याच्यानंतर हायड्रोजनचे 6, कार्बनचे 9, हायड्रोजनचे 6 आणि क्लोरीनचे 6. बघा, कार्बनचे किती? 9, हायड्रोजनचे 6 आणि क्लोरीनचे आणि आपले याचे ऑक्सिजनचे किती? 35. ऑक्सिजनचे किती? 35. याच्यापासून एंडोसल्फान म्हणतात. ही कीटकनाशक आहे. काय आहे? कीटकनाशक आहे. आता एंडोसल्फानचा बऱ्यापैकी जो वापर आहे तर बऱ्याच म्हणजे ते काय म्हणतो आंतरप्रवाही आहे. म्हणजे एखादं आपण याला जर लावलं, समजा वांग्यावर वगैरे लागलं ते मध्ये घुसून जातं म्हणे. त्याच्यामुळे आपण ते हे होऊन त्याच्यामुळे एंडोसल्फानवर बऱ्यापैकी बंदी देखील आलेली आहे. त्याच्यानंतर मॅडम तुम्ही कांदा कापतात, बरोबर आहे का नाही? मग आता कांदा कापताना आता स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू येत नाही, पण आम्ही जर कधी कांदा कापायला लागलोच तर आमच्या डोळ्यातून अश्रू येतात, बरोबर आहे का नाही? मग असं का होतं? बरोबर, कार्बन म्हणजे ज्यावेळेस कांदा कापतो त्यावेळेस अमोनिया वायू बाहेर पडतो. कोणता? अमोनिया. असं प्रश्न विचारलाय की कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कोणता? अमोनिया. बरोबर आहे का नाही? मग बरेच जण हेल्मेट घालून करतात, बरेच जण चष्मा लावून करतात, कांदा कापतात, वेगवेगळे प्रकार आहेत. पण कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? अमोनिया. बरोबर, अमोनिया वायू कांदा कापताना बाहेर पडतो. नॅचरल गॅस मध्ये कोणता गॅस असतो? कालच सांगितलं तुम्हाला. नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक गॅस. कोणता? मिथेन. मिथेनचं रेणूसूत्र काय आहे? CH4. कोणता आहे? CH4. नैसर्गिक गॅस याला बायोगॅस, गोबर गॅस संयंत्रामध्ये हाच गॅस असतो. आपण जे आता गाड्या वापरतो ना CNG गॅस, त्याच्यामध्ये हाच गॅस कॉम्प्रेस करून वापरलेला असतो. काय? कॉम्प्रेस करून नॅचरल गॅस असतो. याला मार्श गॅस असं देखील म्हणतात. काय म्हणतात? मार्श. तुम्हाला विचारलं मार्श गॅस कोणता, तर मार्श गॅस म्हणजे हाच. कोणता? CH4. यालाच काय म्हणायचं?
मिथेन म्हणायचं. काय म्हणायचं? मिथेन. मग लक्षात आलं का मिथेन? मग सीएनजी आणि मिथेन याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मिथेन हा मोकळा असतो, परंतु त्याच्यावर जेव्हा दाब दिला जातो, आहे की नाही, दाबून दाबून भरलेला असतो, तर त्यावेळेस तो काय होतो? सीएनजी तयार होतो. त्याच्यानंतर काही शोध सांगितले होते तुम्हाला. टेलिफोन आपण वापरतो, टेलिफोन वापरायचो. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्राहम बेल, बरोबर की नाही? आणि तो याला आपण सुरुवातीला हॅलो म्हणतो बघा, हॅलो. तर हॅलो नाव सुद्धा त्याच्याच एकदम प्रिय व्यक्तीचं नाव, पहिल्यांदा तिला हॅलो म्हटला आणि आपण आता काय सुद्धा काय म्हणतो? हॅलोच म्हणतो. आलं का लक्षात? त्याने शोध लावला मग अलेक्झांडर ग्राहम बेल. एडिसनने कशाचा शोध लावला? विद्युत दिव्याचा शोध लावला. ग्रामोफोनचा शोध लावला. सीव्ही रमन माहिती का तुम्हाला? भारतीय शास्त्रज्ञ. रामन इफेक्ट 1930 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आपले भारतीय वंशाचे सीव्ही रमन, चंद्रशेखर वेंकट रमन यांना 1930 मध्ये रामन इफेक्ट बरोबर काय मिळालेलं आहे? काय मिळालेलं आहे? नोबेल पुरस्कार. त्याच्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? आणि असे टीव्हीचा शोध कोणी लावला? जॉन लॉन्गी बेअर्ड. तुम्हाला पुन्हा सांगतो, टीव्हीचा शोध जॉन लॉन्गी बेअर्ड. सायकलीचा शोध मॅकमिलन. काय? सायकलीचा शोध कोणी लावला? मॅकमिलनने लावला. त्याच्यानंतर रेडिओचा शोध जी मार्कोनी. कोणी लावला? जी मार्कोनी. त्याच्यानंतर विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला, बरोबर आहे का नाही? आणि आपले असे एक शास्त्रज्ञ होते की ते राष्ट्रपती बनले होते. काय नाव आहे त्यांचं? व्हेरी गुड, एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले होते, बरोबर आहे का नाही? त्यांच्याच काळामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला की आपण जे क्षेपणास्त्र सोडतो वरती, त्या क्षेपणास्त्रामध्ये अग्नी असेल, त्रिशूल असेल, पृथ्वी असेल, आकाश असेल, हे क्षेपणास्त्र आपण वरती जे सोडतो, हे जे अग्निबाण आहेत, रॉकेट आहेत, या रॉकेटची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली? कोणत्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली झाली? कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश हे क्षेपणास्त्र म्हणजे हे रॉकेट यांची निर्मिती झाली? तर ते कोण होते? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम संशोधक असताना त्यांच्या काळात अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश हे काय झाले? हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे आहेत तर अगदी म्हणजे ते अविवाहित राहिले. त्याच्यानंतर त्यांची एक छोटीशी बॅग होती, तेवढी एका बॅग राष्ट्रपती भवनात घेऊन गेले आणि तेवढी एकच बॅग येताना आली. म्हणजे त्यांनी सगळे जेवढं उत्पन्न होतं तेवढं सगळ्या लोकांना काय करून टाकलं होतं? वाटून काढलं होतं अक्षरशः. म्हणजे त्यांचा स्वतःचा भाऊ देखील अजून सायकलीचे वगैरे काही टायरचे पंक्चर वगैरे काढतो म्हणे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या भावाला सुद्धा, नाहीतर एखादा हे असेल त्याचे सगळेच काय असतात? सगळे श्रीमंत असतात. तर इथं तसंच हे म्हणजे एपीजे अब्दुल कलामच्या बाबतीत डॉक्टर एपीजे हे खूप महान होते, बरोबर का नाही? त्यांचं एक वाक्य आहे. काय वाक्य आहे? सपने वो नहीं होते जो हमें नींद में आते हैं, सपने वो नहीं होते जो हमें नींद में आते हैं, सपने वो होते हैं जो हमें नींद नहीं आने देते. म्हणजे स्वप्न ती असतात जी आपल्याला काय झोप येऊ देत नाही. आलं का लक्षात? अशी स्वप्न बघा असं त्यांनी सांगितलंय. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे आहेत तर त्यांचा 15 सप्टेंबर हा त्यांचा याचा दिवस आहे. काय? सॉरी 15 ऑक्टोबर. कोणता? 15 ऑक्टोबर हा दिवस त्यांचा जन्मदिवस आहे. आणि भारत सरकारने याला वाचन प्रेरणा दिन म्हणून वाचन प्रेरणा दिन म्हणून हे केला जातो. तुम्हाला 11 नोव्हेंबर एक विचारला जातो. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद. काय? मौलाना आझाद. तर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मौलाना आझाद यांचा दिवस शिक्षण दिन असतो. काय असतो? शिक्षण दिन. बरेच वेळेस शिक्षण दिन विचारला जातो आणि आपण काय करतो? शिक्षक दिन लिहितो 5 सप्टेंबर. शिक्षक दिन राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षण दिन हा मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती. बरेच जण याच्यामध्ये गल्लत करतात, लक्षात ठेवा. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वेगळे आणि मौलाना अबुल कलाम आझाद वेगळे. आलं लक्षात? यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर आहे शिक्षण दिन आणि 15 ऑक्टोबर हा यांचा जन्मदिवस आहे. तर तो काय? वाचन प्रेरणा दिन म्हणून पाळण्यात येतो. ओके. त्याच्यानंतर पेनिसिलिनचा शोध. पेनिसिलिन नावाची एक वनस्पती आहे. पेनिसिलिन अशी इतकी खतरनाक आहे, जवळपास 30-40 हजारांवर चालते. पेनिसिलिन नावाचं हे जे औषध आहे ना मॅडम, हे असं छोट्याशा एवढ्या काचेच्या याच्यामध्ये असतं, पावडर असते आणि ते असं पाण्याचं एक छोटं पाऊच घ्यायचं, ते पाऊच त्याच्यामध्ये टाकायचं, मिक्स करायचं आणि मग ते काय करायचं? पहिल्यांदा आहे ना मला दिलं होतं तर मी सुरुवातीला थोडंसं एकदम नॉर्मल टोचलं,
10 मिनिटं थांबू दिलं, मला काही रिॲक्शन होते का, आणि मग त्याच्यानंतर पूर्ण ते इंजेक्शन होतं. मग ते अनेक आजारांवर चालतं, कोणताही आजार असो. मला माझ्या कान दुखत होता तरी त्याने ते हे दिलं होतं. सांगण्याचं तात्पर्य हे जे पेनिसिलियम आहे अनेक आजारांवर चालणारं जे औषध आहे, तर याचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. मग काही जण काय म्हणतात स्टीफन फ्लेमिंग. अरे स्टीफन फ्लेमिंग नाही, स्टीफन फ्लेमिंग क्रिकेटपटू आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग. कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंग. आता पेनिसिलियम नावाची वनस्पती आहे, त्याच्यापासून मग तुमचं गटसर्प असू द्या, न्यूमोनिया असू द्या, याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि सांगा बरं, अणुशक्तीचे जनक? अणुशक्तीचे जनक कोण? अणुकेंद्रकाचा शोध लावणारे रुदरफोर्ड. कोण? रुदरफोर्ड. त्याच्यानंतर न्यूटनने कशाचा शोध लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन. आता सेस्मोग्राफी यंत्र कशासाठी वापरलं जातं? भूकंप. सांगा मॅडम. मॅडमने काल मी तेच सांगितलं आणि आज मी तेच सांगितलं. सेस्मोग्राफ हे यंत्र भूकंपाची तीव्रता मोजतं. काय? भूकंपाची तीव्रता. मग ती तीव्रता किती डेसिबल आहे? डेसिबल नाही, ते भूकंपाची तीव्रता जी मोजली जाते ती रिश्टर स्केल मध्ये. किती रिश्टर स्केल आहे? 6, 6.5च्या वरती जर रिश्टर स्केल मध्ये भूकंप असेल तर तो विध्वंसक असतो. मग त्याच्यात बी प्राथमिक तरंग सगळ्यात अगोदर येतात, नंतर द्वितीयक तरंग आणि नंतरचे पृष्ठ तरंग असतात, ते जास्त विघातक असतात नंतर येणारे. त्याच्यामुळे भूकंपाची तीव्रता ही जाणवल्यानंतर लगेच आपण काय रिकाम्या जागेत जायचं आहे, मोकळ्या जागेत उभं राहायचं आहे. तर हे सेस्मोग्राफ यंत्र कशासाठी वापरलं जातं? भूकंप मापक यंत्र आहे. कशाचं? भूकंप. सोनार यंत्रणा समुद्राची साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. बरोबर की नाही? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. बरोबर. म्हणजे तुमचा अभ्यास बऱ्यापैकी होतो आहे. मग आता तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? तापमान. थर्मामीटर. मराठीमध्ये काय म्हणतात थर्मामीटरला? तापमापी. काय? ताप कशामध्ये मोजतात? सेल्सिअस मध्ये, फॅरेनहाइट मध्ये. सेल्सिअस मध्ये मोजतात, फॅरेनहाइट. तर डॉक्टर तुम्हाला सांगतात सर तुम्हाला 104चा ताप आहे. 104चा ताप आहे म्हणजे काय? 104 सेल्सिअस. 104 अंश सेल्सिअस आहे. डिग्री आहे फॅरेनहाइट. काय म्हणतात? 104 फॅरेनहाइट. आणि 37 अंश सेल्सिअस. जर तुमच्या शरीराचं तापमान जर 37 अंश सेल्सिअस असेल तर त्याला काय म्हटलं जातं? निरोगी माणूस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान हे 37 अंश सेल्सिअस असतं. बरोबर काय? त्याच्यानंतर तुम्हाला असा एक प्रश्न विचारला की कोणता रोग पाण्यामार्फत होतो, कोणता रोग पाण्यामार्फत होत नाही. आता पोलिओ पाण्यामार्फत होतो का? नाही. पोलिओ हा काय आहे? पोलिओ हा कोणत्या इंद्रियाला होतो सांगा बरं? पायांना होतो. बघा मॅडम म्हणतात पायांना होतो. मज्जा संस्थेला होतो. मज्जा संस्था. मग मज्जा संस्थेकडून जाणारी जे हे आहे तर ते मज्जा संस्थेला झाल्यामुळे खाली आपल्याला काहीच होत म्हणजे ते अपंग लुळे होतात. बरोबर का नाही? दिव्यांग होतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मज्जा संस्थेला होणारा हा पोलिओ आजार आहे. म्हणून 2 बूंद जिंदगी. कोण जाहिरात करतं? अमिताभ बच्चन. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर मग कॉलरा कशामार्फत होतो? कॉलरा पाण्यामार्फत होतो. बरोबर की नाही? मग आपण कुठं दुसरीकडे जायचं असेल या यात्रेकरूंना तर कॉलराची लस टोचून घेतात. म्हणजे कुठलंही पाणी पिलं तर तुम्हाला कॉलरा होणार नाही. बरोबर की नाही? टायफॉइड असेल, कॉलरा असेल, मलेरिया असेल तर हे जे आजार आहेत ना, टायफॉइड सुद्धा पाण्यामार्फत आहे की नाही? हे बाकीचे आजार पाण्यावर. त्याच्यानंतर सुनीता विल्यम्स अंतराळवीर. कोण आहेत? अंतराळ. सर्वाधिक जास्त काळ अंतराळात राहणारी व्यक्ती कोण? सुनीता विल्यम्स. ती भारतीय वंशाची आहे. तिचे वडील डॉक्टर म्हणून अमेरिकेत गेले आणि तिथंच ते नासामध्ये. आता ही जी सुनीता विल्यम्स आहे ना, ही याच्यामध्ये होती, नेव्ही ऑफिसर होती तिथं. आलं का लक्षात? त्या नेव्ही ऑफिसर मधून ती त्याच्याकडे हे झाली. आलं लक्षात? कोण? सुनीता विल्यम्स. आणि भारताचा कोणता व्यक्ती आहे की तो सगळ्यात अगोदर अवकाशात गेला? राकेश शर्मा. भारताचा कोणता? राकेश शर्मा. इंदिरा गांधीचं सरकार होतं तेव्हा. आणि राकेश शर्मा जेव्हा अंतराळात गेला, खूप उंच गेला, तर त्यावेळेस त्याला विचारलं काय की वरून भारत कसा दिसतो म्हणे. वरून भारत कसा? आता वरून बघा असे आपल्या वरती असं हिमालय पर्वत आहे, खाली असं इकडे अरबी समुद्र, इकडं बंगालचा उपसागर, इकडे हिंदी महासागर. म्हणजे भारत असा बरोबर त्याला इतक्या उंचावरून सुद्धा त्याला ओळखायला आला. म्हणून तो काय म्हणतो की मी भारत लगेच ओळखला बुवा. आणि त्याला विचारलं की आपको भारत कैसे लगा? तो काय म्हणतो? सारे जहां से अच्छा. कसं?
सारे जहां से अच्छा, हिंदोसता हमारा म्हणजे भारत हा सर्वात सुंदर देश आहे असं त्यांनी राकेश शर्माने सांगितलं. मग सर्वात अगोदर कोण अंतराळात गेलं? भारतीय वंशाचं कल्पना चावला. कोण? कल्पना. पण ती येताना काय झालं, त्यांचा ऍक्सिडेंट झालेला होता. मग अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. कल्पना चावला या ज्या आहेत ते ह्या काय, सुनीता विल्यम्स या काय आहेत, या अमेरिकेमध्ये आहेत. आलं? सुनीता विल्यम्स आता अमेरिकेमध्ये, ती भारतीय वंशाची म्हटलं जातं. म्हणजे तिचं मूळ जे आहे ना ते काय आहे, तिचा डीएनए भारतीय. काय आहे? डीएनए काय आहे तिचा? भारतीय आहे. आणि तुम्हाला हा एक प्रश्न विचारला जातो की सूर्याची किरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? 8 मिनिटं. मग मला सांगा, सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर किती असेल? सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर किती असेल? सांगा, कोण सांगतं? सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर किती असेल? एका सेकंदात प्रकाश किती जातो माहितीये का? एका सेकंदात 3 लाख किलोमीटर जवळपास. किती? 3 लाख किलोमीटर एका सेकंदात जातो. 3 लाख किलोमीटर. मग मला सांगा 8 मिनिटं म्हणजे किती? 8 मिनिट आणि 20 सेकंदात जातो, पोहोचतो. म्हणजे जवळपास 848 आणि 23 म्हणजे 500 सेकंद लागतात. किती सेकंद? मग 500 सेकंद. 500 गुणिले 3 लाख. 500 गुणिले काय? 3 लाख म्हणजे 5 त्रिक 15 आणि हे 5 आणि हे 2 7 0. किती? 4 आणि 3 7 0. तर 15 कोटी किलोमीटर अंतर आहे. किती? सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर किती आहे? 15 कोटी. कारण एका सेकंदात किती वेळ? ऍक्च्युअली 2,96,000 येतो, पण आपण अप्रॉक्सिमेटली 3 लाख धरलं तर अंतर अंदाजे जवळपास 15 कोटी किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे काय जवळ आहे का? पण तरी सुद्धा सूर्य इतर ताऱ्यांच्या तुलनेत आपल्या पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे. 15 कोटीच्या पलीकडे बी अजून काही आहेत. आलं लक्षात? 15 कोटीच्या पलीकडे काही हजारो कोटी, 2000 कोटी अशा दूर. म्हणजे वरचे जे तारे असतात ना ते रात्री लुकलुकतात. बघा, तारे लुकलुकतात, ग्रह लुकलुकत नाही. कशामुळे लुकलुकतात? ते आपले वायू जे असतो, आपल्या जी हवा असते त्या हवेचा जो अपवर्तनांक आहे तो काय असतो? बदलत असतो. काय असतो? बदलत असतो. त्याच्यामुळे ते तारे लुकलुक करताना दिसतात. तुम्हाला अजून एक असा प्रश्न आला होता की आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये गिधाडांचं प्रमाण कमी होत चाललंय. गिधाड माहितीये का तुम्हाला? आता गिधाड जे आहे ना, गिधाड पुनर्वसन केंद्र इथे आपल्या त्र्यंबकेश्वरला येते. म्हणजे गिधाडांची संख्या कमी व्हायला लागली. आपल्याकडे बघा 1952-53 मध्ये चित्ता निघून गेला, म्हणजे चित्ता संपला. पण तरी सुद्धा आता नरेंद्र मोदी सरकारने काय केलं? चित्ते तिकडून आणले. कुठून? नामिबिया वगैरे तिकडून जे आहेत ना, ऐका नाही, तिकडून ते साऊथ आफ्रिकेवरून चित्ते आणले. म्हणजे असा कोणताही प्राणी तो नष्ट नको व्हायला, त्याची प्रजाती नष्ट नको व्हायला. तसं भारतामध्ये जी गिधाड आहे, गिधाड काय करतं? जे मेलेले जनावर आहेत ना त्यांना खायचं काम करतं. बरोबर का नाही? समजा एखादा उंदीर मरून पडलेला आहे, त्याचा वास ते खाऊन टाकतात. म्हणजे ही गिधाडांची संख्या आता कमी व्हायला लागली. का बरं कमी व्हायला लागली सांगा बरं? मृत प्राण्यांना चांगलं होण्यासाठी, आधी चांगलं होण्यासाठी औषध देतात ना. बरोबर. ते जे जनावर असतात का, प्राणी, जंगली आपले ही पाळीव प्राणी, या पाळीव प्राण्यांना आपण चांगलं होण्यासाठी काही औषधं देतो. बरोबर का नाही? पण ते समजा ते मेले आणि ते जर त्यांनी खाल्लं तर ते काय होतं? त्यांची संख्या कमी होते. त्यांनी असं एकदा प्रश्न विचारला, त्यांना खाद्य कमी पडलं का? नाही, खाद्य भरपूर आहे. मग नव्याने काही प्रजाती निर्माण झाली का? त्याच्यामुळे नव्याने प्रजाती निर्माण झाली तरी जुनी प्रजाती नष्ट करत होते. तसं आहे का? नाही. तर असाध्य काही आजार झाले का त्यांना? बर्ड फ्लू बिल्यू? नाही. तर सगळ्यात त्यांना काय की पशुसंगोपनामध्ये जे आजारी जनावर आहेत त्यांना बरे करण्यासाठी जे आपण औषधं देतो त्या औषधांच्या याच्यामुळे जे गिधाडांची संख्या काय होत झाली? कमी होत चाललेली आहे. बरोबर का नाही? त्याच्यानंतर अजून एक प्रश्न येतो की जर समजा तुम्ही मादक पदार्थ घेतले, मादक पदार्थ म्हणजे काय? ज्याच्याने तुम्हाला काय येते? खूप मोठं अशी ताकद येते शरीरामध्ये, आहे का नाही? आणि बरोबर आहे का नाही? तर काय म्हणतो आपण त्याला? दारू, आहे का नाही? त्याच्यानंतर गुटखा, तंबाखू, हे जे पदार्थ आहेत ना याला मादक पदार्थ म्हणतात. काय म्हणतात? मादक. तर या मादक पदार्थांच्या सेवनाने कोणत्या शरीराच्या कोणत्या भागावर हे होतो? परिणाम होतो? मज्जा संस्था. काय? मादक मज्जा संस्था. म्हणजे दारू पिली ना त्या माणसाला काहीच कळत नाही. ते येडेवानी ते आता तुम्ही गंगापूर रोडचा त्या मुलीचा व्हिडिओ पाहिला असेल. बरोबर आहे का नाही? ती पोलिसांना म्हणते काय यायला का लक्षात? आई मेरा बॉयफ्रेंड आहे असं म्हणते ती. बरोबर. तर सांगण्याचं तात्पर्य तिच्या अंगामध्ये काय आली? ती शक्ती आली, तरतरी आली. तर असो, तर मादक पदार्थांच्या सेवनावर
मज्जा संस्थेचा हे होतो. आलं लक्षात. आणि तुम्हाला असा एक प्रश्न की भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? भटनागर पुरस्कार. बरोबर, आपण विज्ञान शिकतोय म्हणून भटनागर पुरस्कार लक्षात ठेवा. विज्ञानामध्ये दिला जातो. कशामध्ये दिला जातो? विज्ञानामध्ये दिला जातो. आणि मानवाचं जे शरीर आहे, या शरीराचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायकोलॉजी. शरीर सांगा, कोण सांगतं? मानवी शरीराचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? फिजिओलॉजी. काय म्हणतात? फिजिओलॉजी. आणि मानवी मनाचा अभ्यास करणारा शास्त्र सायकोलॉजी. काय? सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. काय? मानसशास्त्र. आणि हे काय? शरीर विज्ञान शास्त्र, फिजिओलॉजी. मग वेगवेगळे शास्त्र असतात, लक्षात ठेवा. आता मेंदूचा जो डॉक्टर असतो ना त्याला न्यूरोलॉजिस्ट म्हणतात. काय म्हणतात? न्यूरोलॉजिस्ट. जर तो याचा डॉक्टर असेल छातीचा, काय म्हणतो, हृदयाचा, तर त्याला कार्डिओलॉजिस्ट म्हणतात. काय म्हणतात? कार्डिओलॉजिस्ट. जर किडनीचा डॉक्टर असेल नेफ्रोलॉजिस्ट. काय म्हणतात? हाडांचा डॉक्टर असेल तर त्याला ऑर्थोपेडिक. काय म्हणतात? ऑर्थोपेडिक. त्याच्यानंतर नाक कान घशाचा असेल तर त्याला ENT स्पेशलिस्ट. काय? ENT स्पेशलिस्ट. स्त्रियांचा एक वेगळा डॉक्टर असतो त्याला काय म्हणतात? गायनेकोलॉजिस्ट. काय म्हणतात? वेगवेगळे डॉक्टर झाले. आलं का लक्षात? बर, आता मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काल मी विचारला होता की 10 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? 10 घोड्यांची शक्ती, अश्व म्हणजे घोड्यांची, 10 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? बघा 746. एक अश्वशक्ती म्हणजे 746. मग 10 म्हणजे काय? 7460 वॅट. मला माहितीये ना कोण कुठं चुकते, कळलं का? 10 अश्वशक्ती म्हणजे काय? 7460 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. मॅडम इकडे बसू दे. 746 वॅट. मॅडम इकडे पुढे बसा. 746 वॅट म्हणजे 1 किलो वॅट, एक अश्वशक्ती. आणि 1 किलो वॅट म्हणजे काय रे? 1 किलो वॅट म्हणजे काय? 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट. 1 किलो वॅट म्हणजे काय? 1000 वॅट. त्याला युनिट म्हणतात. काय म्हणतात? युनिट. आता माझ्या घरामध्ये समजा 100 वॅटचे समजा 4 बल्ब आहेत. किती बल्ब आहेत? 4 बल्ब आहेत. मी 4 तास चालवतो आणि असे 30 दिवस चालवले तर मानी समजा एका युनिटला समजा 10 रुपये बिल येते, तर मला बिल किती येईल असा प्रश्न येतो. तर 100 वॅटचे 4 बल्ब म्हणजे 400 वॅट चालतं. ते 4 तास चालवतो म्हणजे 1600 वॅट दररोज. असे 30 दिवस चालवले ते 16 त्रिक 48 आणि 3 शून्य 48,000 वॅट. आणि 48,000 वॅट म्हणजे त्याला 48,000 ने भागलं तर 3 शून्य 3 शून्य म्हणजे 48 युनिट म्हणजे 48 किलो वॅट. 48 काय? किलो वॅट एवढं हे आलं. आणि एका युनिटला जर 10 रुपये असेल तर 48 युनिटला 480 रुपये लागतील. किती? 480 रुपये लागतील. नुसतं 480 हे त्याचं बिल झालं. आणि बाकीचं मग बाकीचे जे असतात शिक्षण कर, नामू कर, ढमू कर, हे सगळं म्हणून अजून ते उलट वाढवून जातं. आलं का लक्षात? पण हे फक्त आपण लाईटचं बिल काढलं. लाईटचं बिल कसं काढायचं लक्षात आलं ना? जेवढे एका महिन्यामध्ये किती वॅट होतात तेवढं बघायचं आणि तेवढ्या वॅटला किलो वॅट. आता तर मीटर आलेले आहे तिथे युनिट दाखवतात किती युनिट झाली, त्याला पद्धतीने हे करून टाकायचं. मग कळलं? मग आता काही मनुके तयार करायला कोणता हे वापरतात? मनुके कशापासून तयार करतात? द्राक्षापासून. बरोबर. समुद्राची खोली कशाने मोजतात? सोनार यंत्रणा. आणि जे एकक असतं ते कोणतं असतं? फॅदम. कोणतं आहे? फॅदम. आणि नॉटिकल मैल किती असतं? एक नॉटिकल मैल 1609 मीटर हे आपल्याकडे असतं मैल. 1800 काय? 1860 ना. आणि याचं जे असतं वारा जो असतो ना, वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजतात? नॉट्स मध्ये. कशामध्ये? नॉट्स मध्ये. मग जगातली पहिली हृदय रोपण क्रिया म्हणजे काय? याचं हृदय त्याला. अलग लक्षात. हे पहिली हृदय रोपण शस्त्रक्रिया कोणी केली जगामध्ये? पहिल्यांदा बरोबर ख्रिश्चन बर्नार्ड. बघा खूप मोठं नाव आहे. आता आपल्याला ख्रिश्चन बर्नार्ड यांनी याचं हृदय त्याला. आलं का लक्षात? ख्रिश्चन बर्नार्ड. तर यांनी बघा हृदय रोपण प्रक्रिया केली. त्याच्यामुळे आता हृदयाच्या शस्त्रक्रिया वगैरे व्हायला लागल्या. नाहीतर अगोदर तसं व्हायचं का? नाही. आला अटॅक चालला. आलं लक्षात? तर हृदय सुद्धा आपल्याला हे करता येतं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतो सोलर पेटी पाहिली का तुम्ही? सोलर पेटी काय असतं? सोलर पेटी
वरून सूर्याची उष्णता येते, ते आंतरवक्र विंग असतात, त्याच्यामधून ती एक वाटते, खाली अन्न शिजतं. ते आतून कोणता रंग लावलेला असतो सोलर पेटीला? काळा रंग. कोणता रंग? कारण ते उष्णता काय करतं? धरून ठेवतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए कशामध्ये सगळ्यात जास्त? गाजर. कशामध्ये? गाजरामध्ये. आंब्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए आहे. त्याच्यानंतर विद्युत सुवाहक आणि दुर्वाहक. सुवाहक कोणते पदार्थ आहेत सांगा? चांदी. सगळ्यात जास्त वीज ही चांदीमधून वाहून नेली जाते. त्याच्यानंतर तांबे, त्याच्यानंतर ऍल्युमिनियम, बाकीचे लोखंड बिकण याच्यामधून वाहून नेलं जातं. आणि कोणत्या पाण्यामधून वीज वाहून नेली जाते? मिठाच्या पाण्यामधून. शुद्ध पाणी याच्यामधून वीज वाहून नेली जात नाही. ग्रॅफाइट मधून सुद्धा वीज वाहून नेली जाते. ग्रॅफाइट माहिती आहे तुम्हाला? ग्रॅफाइटला आणि मॉलिब्डेनम सारखंच असतं, परंतु ग्रॅफाइटचं थोडंसं काळपट रंगाचं असतं आणि त्याच्यापासून आपण शिसं तयार करण्यासाठी, पेन्सिल मधलं जे शिसं असतं का नाही, शिस पेन्सिल म्हणतो ना, तर ते याच्यापासून तयार करतात, ग्रॅफाइट पासून तयार करतात. आणि ग्रॅफाइट जे आहेत ना, ज्यावेळेस आपलं तारापूरला अणुविद्युत केंद्र आहे बार्क, तर ते अणुविद्युत हे करण्यासाठी ते न्यूट्रॉनचा जे असतात ना, न्यूट्रॉनचा मारा करावा लागतो त्याच्यावरती, तर ते हे कंट्रोल करण्यासाठी ग्रॅफाइटचा विटा लावतात. कशाच्या विटा लावतात? ग्रॅफाइटच्या विटा लावतात. म्हणजे ग्रॅफाइट हा धातू अतिशय महत्वाचा आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो, माहिती का तुम्हाला? मग का त्याच्यामध्ये असं कोणता घटक आहे की त्याच्यामुळे? निकोटीन बी आहे आणि टार, तंबाखूच्या पानांमधलं जे टार असतं ना, त्याच्यामुळे काय होतो? कॅन्सर होतो. त्याच्यानंतर शोभेची दारू, माहितीये का? फटाक्यामधली दारू, शोभेची दारू. म्हणजे तुम्हाला वाटलं प्यायची दारू? प्यायची दारू नाही. प्यायची दारू ती इथिल अल्कोहोल. काय? इथिल अल्कोहोल असतं, बरं का? शोभेची दारू म्हणजे ते कशापासून तयार करतात? फॉस्फरस. कशापासून? फॉस्फरस. त्याच्यानंतर जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? जीवनसत्व. रक्तगटाचा शोध लँडस्टायनर. कोणी? लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. बऱ्याच वेळेस विचारलंय रक्तगट. आणि रक्तगटाचे एकूण रक्तगट 8 आहेत. ऍक्च्युअली 4 रक्तगट आहेत, 4 पॉझिटिव्ह आणि 4 निगेटिव्ह. मग ए बी आणि ओ असे 4 रक्तगट. ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह. ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह असे 4 आणि 4 8 रक्तगट आहेत. कळलं का? रक्तगट किती आहेत? 8. आलं लक्षात? पण खरं रक्तगट आपण 4च म्हणायचे, प्लस मायनस असं. तर रक्तगटाचा शोध कोणी लावला? लँडस्टायनर. जीवनसत्वाचा शोध फुंक या शास्त्रज्ञाने लावला. जीवनसत्वांचे तुम्हाला विचारलं जाते कोणतं जीवनसत्व कशामध्ये कोणत्या जीवनसत्वापासून काय होतं? व्हिटॅमिन ए माहितीये का? व्हिटॅमिन ए जर कमी पडलं तर रात आंधळेपणा होतो. कोणता? रात आंधळेपणा होतो. आणि व्हिटॅमिन ए ला रेटिनॉल असं म्हणतात. काय म्हणतात? रेटिनॉल असं म्हणतात व्हिटॅमिन ए ला. नाही त्याच्यापासून रात आंधळेपणा होतो. व्हिटॅमिन जी बी आहे ना, बी, व्हिटॅमिन बी चे भरपूर प्रकार आहेत. B1 आहे, B2 आहे, आता B12 आहे. B12 म्हणजे काय? सायनोकोबाल्मिन म्हणतात त्याला. काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. याचे शास्त्रीय नावं देखील तुम्हाला विचारले जातात. तर पहिलं जे B1 आहे ना, त्याला थायमिन म्हणतात. लिहून घ्या वाटतं. B1 म्हणजे काय? थायमिन. याच्यापासून बेरी हे जर कमी पडला ना, बेरी नावाचा आजार होतो. कोणता? बेरी. बघा, B1, B2, B3 असे भरपूर याचे काय प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, B1 ला थायमिन, B2 ला रायबोफ्लेविन. काय म्हणतात? रायबोफ्लेविन. B1, B2. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून B3 ला नियासिन म्हणतात. काय म्हणतात? B3 ला नियासिन. याच्यामुळे पेलाग्रा नावाचा आजार होतो. कोणता? पेलाग्रा. माणूस दिसायला लागतं. आणि हे जे आहेत ना, खास करून जे लोक दारू पितात का नाही, तर दारू पिल्यानंतर जर त्यांनी व्यवस्थित खाल्लं नाही तर त्यांना हे आजार होतात. ते दारू पिणारा माणूस असा डकवला तर खालून पडून जातो बघा. याचं कारणच ते असतं, बरोबर की नाही? तर B3 जे आहे त्याच्यापासून काय? नियासिन म्हणजे पेलाग्रा होतो. B5 ला पेंटाथॉनिक आम्ल असं म्हणतात. काय म्हणतात? पेंटाथॉनिक आम्ल असं म्हणतात. आता हे जर कमी पडलं ना तर आपण चिडचिड करतो. काय करतो? चिडचिड. आलं लक्ष? एखादा माणूस जास्त चिडचिड करतो असेल ना, तर त्याला जे व्हिटॅमिन बी दिलं, बी कॉम्प्लेक्स, तर त्याची चिडचिड काय होते? जराशी कमी होऊन जाते. मग हे आहे B5. त्याच्यानंतर अजून आहे B6. तर B6 ला पायरिडॉक्सिन म्हणतात. काय म्हणतात? पायरिडॉक्सिन. काय? पायरिडॉक्सिन.
डॉक्सी. B6 आहे. त्याच्यानंतर B7 ला बायोटीन म्हणतात. B7 ला काय म्हणतात? बायोटीन. त्याच्यानंतर B9 फॉलिक ऍसिड. कोणाला देतात हे फॉलिक ऍसिड? सांगा बरं मॅडम. बरोबर, कोणाला देतात? प्रेग्नंट बाया, जे गर्भवती बाया आहेत ना त्यांना हे फॉलिक ऍसिड दिलं जातं. आलं का लक्षात? कोणतं ऍसिड दिलं जातं? फॉलिक. त्याला कोणतं विटामिन आहे? B9. आणि त्याच्यानंतर B2 आहे. B12 जे आहे ना त्याला काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. तर असे याचे जे आहेत ना 1 2 3 4 5 6 7 8 याचे 8 प्रकार आहेत विटॅमिन बी चे. किती? 8. नंतर विटॅमिन सी जे असतं ना, विटॅमिन सी ला काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक आम्ल. काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक आम्ल, ऍस्कॉर्बिक ऍसिड असं म्हणतात. आणि खास करून आवळ्यामध्ये आणि सर्व लिंबूवर्गीय पदार्थांमध्ये, कोबीमध्ये, थोडंफार ब्रोकोलीमध्ये हे असतं. कोणतं? विटॅमिन सी. विटॅमिन ए ला काय म्हणतात? रेटिनॉल. बीला थायमिन, रायबोफ्लाविन, बीचे प्रकार आहेत. विटॅमिन सी ला काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक ऍसिड. काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक ऍसिड असं म्हणतात. त्याच्यानंतर विटॅमिन डी जे आहे ना त्याला कॅल्सिफेरॉल म्हणतात. विटॅमिन डी ला काय म्हणतात? कॅल्सिफेरॉल. आता कॅल्सी म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम सगळ्यात जास्त विटॅमिन डी कशामध्ये असतं? दुधामध्ये. बरोबर. आणि जे सूर्यप्रकाश असतो ना, सूर्यप्रकाश. आता मग तुम्ही म्हणाल सर दुपारी सूर्यप्रकाशात बसल्यावर विटॅमिन डी मिळतं का? मिळतं का? कोण सांगतं? नाही मिळत. नाही मिळतं. काय? कोवळ्यापासूनच बसतं का? नाही, तसं काही. उन्हात बसलं की आपल्या खाली जे स्टेरॉल आहे त्वच्या खाली त्याचं पूर्वद्रव्याचं रूपांतर विटॅमिन डी मध्ये होतं. तुम्ही सकाळच्या उन्हात बसा नाही तर दुपारच्या उन्हात बसा. पण दुपारच्या उन्हात का नाही? का चटका बसतो ना. आलं लक्षात? म्हणून दुपारच्या उन्हात म्हणत नाही, कोवळ्या उन्हात म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? कोवळ्या उन्हात बसा असं म्हणावं. नाही, जास्त उन्हात बसेल तर चटका बसतो ना. आलं लक्षात? तर विटॅमिन डी जे आहे त्याला काय म्हणतात? कॅल्सिफेरॉल असं म्हणतात. काय म्हणतात? कॅल्सिफेरॉल. विटॅमिन ई ला टोकोफेरॉल म्हणतात. विटॅमिन ई ला काय म्हणतात? टोकोफेरॉल. आता टोकोफेरॉल जे आहे ना हे खास करून कशामध्ये असतं? हिरवा पालेभाज्या वगैरे जे असतं ना तर त्याच्यामध्ये ब्रोकोली वगैरे या गोष्टींमध्ये त्याच्या सुद्धा हिरवे पालेभाज्या आणि काजू. काय? काजू वनस्पतीजन्य तेल वगैरे त्याच्यामध्ये जो तो असतो. आणि जे के आहे त्याला फायटोनॅडिऑन असं म्हणतात. फायटोनॅडिऑन. तर याच्यापासून आता हे सांगितलं मी तुम्हाला कशाला? रक्त आपलं काय होतं ज्यावेळेस हे जर नसलं ना तर हिमोफिलिया म्हणजे असं रक्त जे असं ना भरभर पाण्यासारखं वाहून जातं. रक्त कमी झालं तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये एकूण 8% रक्त असतं. किती? 8%. शरीराच्या वजनाच्या 8% रक्त असतं. आणि रक्त जे आहे तर जवळपास 5 लिटर रक्त असतं आपल्या शरीरात. किती? 5 लिटर. नाही तर एखाद्याचं जवळ एवढं गेलं तर तू बाबा एवढं गेलं काही नाही, भरपूर 5 लिटर असतं, काही टेन्शन घ्यायचं नाही. किती रक्त असतं आपल्या शरीरामध्ये? एकूण जवळपास 1 गॅलन. किती? 1 गॅलनच्या जवळपास काय असतं? हे असतं. त्याच्यानंतर एक वटवाघूळ माहिती का तुम्हाला? वटवाघूळ हा पक्षी आहे का प्राणी आहे? काय? सस्तन प्राणी. काय? सस्तन. तो उडतो. आपल्याला काय वाटतं? हा पक्षीच आहे. बरोबर का नाही? आपल्याला वाटतं हा पक्षीच आहे. तो वटवाघूळ हा पक्षी नाही. तो काय आहे? तो प्राणी आहे. आणि सस्तन म्हणजे तो पिल्ला. पक्षी जर असला ना, पक्षी अंड्यामधून जन्माला येतो आणि तो अंड्यातून जन्माला येतो, परंतु हा पिल्लांना जन्म देतो आणि दूध पाजतो. काय करतो? पिल्लांना जन्म देतो आणि पिल्लांना दूध पाजतो. ते उडतं ते, परंतु पिल्लांना दूध पाजतो, म्हणून त्याला सस्तन प्राणी वाटत. काय? सस्तन म्हणजे काय? स्तन ज्याला आहे जे दूध पाजतं पिल्लांना त्याला सस्तन प्राणी असं म्हणतात. मग तुम्हाला असं विचारलं सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? देवमासा. बरोबर, सर्वात मोठा. मग तुम्ही म्हणाल सर हत्ती नाही का चालणार? हत्तीपेक्षाही मोठा कोणता प्राणी आहे? देवमासा. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर तो कोणता? देवमासा आहे. मग आता क्युलेक्स डासापासून कोणता आजार होतो? हत्तीपाय. कोणता? डेंग्यू कशापासून होतो मॅडम? इडिस इजिप्ती डासापासून. इडिस इजिप्ती डासाची मादी चावल्यानंतर. आणि मलेरिया अॅनाफिलिस डासाची मादीपासून. कशापासून? अॅनाफिलिस डासाची मादीपासून. त्याच्यामुळे डासांपासून काय राहायचं? डासांच्या
माद्यांपासून दूर राहायचं. काय व्हायचं? माद्यांपासून दूर राहायचं. आता स्वयंपाकघरामध्ये जे सिलेंडर असतं त्या सिलेंडर मध्ये गॅस असतो बघा. गॅस असतो तो कोणत्या रूपात असतो? द्रव रूपात. का बरं द्रव रूपात असतो तो? बाहेर आपण जर चालू केला तर त्याचा गॅस बाहेर पडतो, वायू बाहेर पडतो. पण मध्ये का बरं तो गॅस कॉम्प्रेस करून भरलेला असतो का? वायू स्वरूपात राहतो. त्याच्यावर दाब दिलेला असतो. काय दिलेला असतो? दाब दिलेला असल्यामुळे तो मध्ये पाण्यासारखा असं आपण असं हलवलं ना, असं हंडा कसा गटरम गटरम हालतो तसं ते सिलेंडर हालतं. त्याचं कारण काय? स्वयंपाकघरामध्ये जे गॅस असतो त्याच्यावर दाब दिलेला असल्यामुळे तो द्रव रूपात असतो. कशामुळे? द्रव रूपामध्ये असतो. ओके. त्याच्यानंतर आता एक नवीन प्रकार आला, टेस्ट ट्यूब बेबी. माहितीये का टेस्ट ट्यूब बेबी? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे ज्यांना मुलं बाळ होत नाही तर ते शक्यतो त्या टेस्ट ट्यूब बेबीचा काय करतात? आधार घेतात. मग पहिली आता एक IVF नावाची पद्धत आली. कोणती? IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. तर याचे जनक कोण टेस्ट ट्यूब बेबीचे? तर तो आहे रॉबर्ट एडवर्ड्स. कोण? रॉबर्ट एडवर्ड्स. आलं लक्षात? तर ते टेस्ट ट्यूब बेबीचा जनक आहे. कोण तो? टेस्ट ट्यूब बेबीचा काय तो जनक आहे. कोण? रॉबर्ट एडवर्ड्स. मग विटॅमिन कळले का? विटॅमिनचा शोध कोणी लावला? सांगा. फुंक या शास्त्रज्ञाने. कोणी? फुंक या शास्त्रज्ञाने. अवकाश प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण? आणि अवकाश यात प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. कोण? राकेश शर्मा. पहिली भारतीय महिला म्हटलं तर कल्पना चावला. आता स्वाईन फ्लू कशामुळे होतो? H1N1. H1 स्वाईन म्हणजे डुक्कर आहे का नाही? डुकराच्या पेशीमध्ये जास्त असतो म्हणून H1N1 या विषाणूमुळे काय होतो? स्वाईन फ्लू होतो. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो रे? 80 ते 120. मॅडम 37 म्हणताय. तर 37°C हे निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान असतं. 80 ते 120 काय? निरोगी माणसाचा रक्तदाब असतो. काय असतो? रक्तदाब. मानवी शरीरामध्ये हाडं किती असतात? 206 आणि लहान मुलामध्ये 270. किती? 270 हाडं असतात. आणि मानवी शरीरामध्ये जे रक्त असतं ते रक्त किती टक्के असतं? 8%. 5 लिटर. किती? 8%. कळलं का? रक्तगटाचा शोध रक्तगटाचा शोध लँडस्टाईनर. कोणी? लँडस्टाईनर. जीवनसत्वाचा शोध फुंक याने लावला. पुन्हा पुन्हा येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण पाठ होऊन जाईल. बरोबर आहे का नाही? आता एखादा हृदय रोग असेल ना तर हृदय रोगासाठी हे केलं जातं. काय त्याला कोणती पॅथी म्हणतात? त्या हृदय रोगाच्या रुग्णासाठी वापरतात पेसमेकर. काय म्हणतात त्याला? पेसमेकर. कळलं का? पेसमेकर असं म्हणतात. त्याच्यानंतर कोणत्या पेशी आपल्या अशा आपण बघा रक्ताच्या 2 पेशी आहेत, एक पांढऱ्या पेशी आणि एक लाल रक्तपेशी. बरोबर का नाही? तर कोणत्या पेशी या जर बाहेरून एखादा जीवाणू आला तर त्याला काय करतात? अटकाव करतात. पांढऱ्या पेशी. म्हणून पांढऱ्या पेशींना काय म्हणतात? सैनिक पेशी म्हणतात. काय म्हणतात? सैनिक पेशी. म्हणजे आपल्या शरीरात बघा नाकावाटे कानावाटे दररोज पाणी जरी कुठे पिलं तरी भरपूर जीवाणू जात असतात. बरोबर का नाही? मग ते जे या WBC असतात ना, व्हाईट ब्लड कॉप्स, ते आजूबाजूला गोळा होतात आणि त्या जीवाणू काय करतात? खाऊन टाकतात. आणि तो जीवाणू जर भारी पडला, आपण व्यायाम वगैरे करत असतो आपल्या WBC स्ट्रॉंग असतात, संतुलित आहार घेत असतो तर. आणि जर समजा आपल्या WBC स्ट्रॉंग नसल्या तर तो जीवाणू त्याला हरवतो आणि मग आपण आपला मेंदू काय करतो? मग ते दोनाचे लगेच एकाचे 2, 2चे 4, 4चे 16 असे भरपूर प्रमाणात होऊन जातात चालू. आणि मग लगेच 1-2 दिवसामध्ये त्यांचे प्रमाण वाढलं की लगेच आपल्याला काय मेंदूला कळतं की आपल्या WBC इथले हरलेले आहेत, आपले सैनिक हरलेले आहेत. मेंदू लगेच काय करतो? प्रतिक्षिप्त क्रिया सोडतो. ते मग आपल्याला ताप येतो, डोकं दुखायला लागतं. मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर देतात आपल्याला गोळ्या, इंजेक्शन. म्हणजे त्याच्यावरचं विष. कशाचं विष? या जीवाणूवरचं. मग ते खाल्लं, ते आपण घेतलं, त्या गोळ्या घेतल्या की जीवाणू काय होतात? मरतात. आणि मग आपण डॉक्टर आपल्याला सांगतात सफरचंद खा, आहे की नाही? आणि मग त्याच्यामुळे आपल्या पुन्हा WBC स्ट्रॉंग व्हायला लागतात आणि 2-4 दिवस आपण आराम करायला लावतात. बरोबर की नाही? आराम का करायला लावतात? का आपल्या WBC स्ट्रॉंग होण्यासाठी. बरोबर आहे? त्याच्यानंतर पेशींची अनियंत्रित वाढ झाली. शरीरातला आपल्या मानवी शरीराचा सर्वात लहान घटक कोणता? पेशी. सेल. काय म्हणतात? सेल. जसं मी तुम्हाला सांगितलं पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे कोणता? अणू. तसं शरीराचा सर्वात लहान कण अणु काय? सेल. पेशी. पेशीपासून बनतात टिश्यू. टिश्यू पासून बनतात ऑर्गन, अवयव. आणि अवयवापासून बनतात संस्था.
तर मानवी शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था अशा आहे की नाही, त्याच्यानंतर इजेस्टिव्ह सिस्टम अशा अनेक संस्था आहेत. तर ही संस्था त्याच्यापासून बनते. मग सगळ्यात लहान घटक कोणता? पेशी. आणि त्याची जी अनियंत्रित वाढ झाली म्हणजे त्याची वाढ जेवढी आहे तेवढीच राहील, पण त्याच्या अनियंत्रित अतिशय वाढ झाली, मोठी झाली, तर त्याला काय म्हणतात? कॅन्सर, कर्करोग. काय म्हणतात त्याला? कर्करोग किंवा कॅन्सर असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर संसर्गजन्य आजार सांगा बरं. मी 4 पर्याय देतो तुम्हाला. संसर्गजन्य आजार कोणता? क्षयरोग, कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग. क्षयरोग. हृदयरोग काही आहे का? आता तुला एखाद्याला मला आहे हृदयरोग, तुम्हाला होईल का लगेच? नाही. मला डायबिटीस आहे, तुम्हाला होईल का? नाही. मला कर्करोग आहे, तुम्हाला होईल का? नाही. म्हणजे इतरांपासून नाही होत. आलं लक्षात? पण क्षयरोग जे आहे ना, ट्युबरक्युलोसिस जे आहे तर तो काय आहे? संसर्गजन्य रोग आहे. कोणता आहे? संसर्गजन्य. त्याच्यानंतर भारताने कोणते सुपर सॉनिक क्षेपणास्त्र जगात सर्वप्रथम विकसित केलंय? ब्राह्मोस. कोणतं? ब्राह्मोस. कोणता रक्तगटाचा व्यक्ती सगळ्यांना रक्त देऊ शकतो? ओ पॉझिटिव्ह सगळ्या पॉझिटिव्हला देऊ शकतो. ओ निगेटिव्ह सगळ्या निगेटिव्हला रक्त देऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अजून असा एक प्रश्न आहे, कोणतं फळ नाही? आता हा एक प्रश्न कायमस्वरूपी विचारला जातो तुम्हाला. मी मुद्दाम ते लिहून आणलं की कांदा, सुरण, आले हे काय आहेत? कांदा, सुरण, आले ते मूळ आहे का खोड आहे का काय आहे सांगा? हा, हे काय आहे? खोड आहे. कांद्याला खाली मूळ असतात बघा, बरोबर आहे? कांदा, सुरण, आले यांना काय म्हणतात? खोड म्हणतात. भूमिगत खोड म्हणजे जमिनीच्या खाली असणारे खोड. आणि मुळा, गाजर, बीट हे काय आहेत? मुळा, गाजर, बीट हे मूळ आहेत. हे काय आहेत? मूळ आहेत. त्याच्यानंतर कांदा, बटाटा आहे का नाही, हे जे आहेत ना याला काय म्हणायचं? खोड म्हणायचं. काय म्हणायचं? खोड आहे का नाही. पण हे खोड जरी असतं ना हे जमिनीच्या खाली असतं म्हणून यांना भूमिगत खोड असं म्हणतात. काय म्हणतात? मला लहानपणी कळायचंच नाही भूमिगत म्हणजे काय. भूमिगत म्हणजे काय? लपून राहणं. भूमिगत म्हणजे काय? हे लपून राहिले म्हणजे भूमिगत झाले. काय झाले? भूमिगत झाले. त्याच्यानंतर तुम्हाला याचा एक प्रश्न येतो काय, जे मुळं असतात का नाही, मुळांचे प्रकार विचारले जातात. ते वडाची जी मुळं असतात का नाही त्या मुळांना काय म्हणतात? पारंब्या म्हणतात. पण कोणत्या मुळांचा कोणता? सोट मुळ आहे का तंतू मुळ आहे का याचं मुळ आहे, अंतरिक्ष मुळ आहे किंवा असं कोणता प्रकार येतो? अंतरिक्ष म्हणजे वरून ते खाली येतं ना म्हणून त्याला अंतरिक्ष मूळ म्हणतात. वडाचं जे असतं ना त्याला काय म्हणतात? अंतरिक्ष मूळ. आणि ज्याला अशा हे असतात, आता समजा कांद्याचे पाहिलेत का तुम्ही? कांदा असेल, मका असेल, त्याच्यानंतर ताडाचं झाड असेल, माडाचं झाड असेल तर त्यांना असे तंतू मुळं असतात. कोणती मुळं असतात? तंतू मुळं असतात. आणि जे मूळ डायरेक्ट सरळ जातं आणि त्याला उपमेय पडतात त्याला सोट मूळ म्हणतात. काय म्हणतात? सोट मूळ असं म्हणतात. ओके. तर अशा पद्धतीने बघा कांदे, लसूण, ताड, माडेचे काय तंतुमय मुळं आहेत. तो एक प्रश्न तुम्हाला खास करून विचारला गेला. त्याच्यानंतर वनस्पती ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण करत असतात, फोटोसिंथेसिस, स्वतःचं अन्न तयार करत असतात, तर त्यावेळेस कोणता वायू बाहेर सोडतात रे? प्रकाश संश्लेषण करत असताना दिवसा ते ऑक्सिजन सोडतात. कोणता सोडतात? आणि रात्री कोणता सोडतात? रात्री अन्न तयार करत नाही. आपण रात्री तयार करतो, आपल्याला रात्री जेवायला लागतं, दिवसाही जेवायला, पण ते वनस्पती फक्त दिवसाच करतात सूर्यप्रकाशात. ते विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल, वॉटर अँड सनलाइट यांच्या मदतीने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कोण? वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तसं इतर जे म्हणजे रात्रीच्या वेळेस ते स्वतःचं अन्न तयार करत नाहीत. रात्री ते कार्बन डायऑक्साईड सोडतात म्हणून रात्री झाडाखाली झोपायचं नाही. ओके. त्याच्यात तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला होता की कोणता माशाचा प्रकार नाही. त्याच्यामुळे मासे खात चला म्हणजे माशांचे प्रकार तुम्हाला माहिती पडेल. सांगा बरं कोणकोणते मासे खाल्ले जातात? कोणकोणते मासे खाल्ले जातात सांगा? पॉपलेट, सुरमई. सुरमई सगळ्यात महाग, पॉपलेट सगळ्यात महाग. अजून म्हैसूर, वाम. हा मॅडम म्हणतात वाम. अजून काय? रोहू, कटला असे भरपूर प्रकार आहेत की नाही, मासळी वगैरे हा प्रकार आहे. पण त्याच्यामध्ये असं सुरमई, पापलेट, रावस आणि ऑक्टोपस याच्यापैकी कोणता मासा नाही असं येतं? तर ऑक्टोपस हा काही मासा नाही. आधुनिक जैव तंत्रज्ञान हे कोणत्या पातळीवर काम करतं? आधुनिक जे बायोटेक्नॉलॉजी जी आहे, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, ही ऍटमवर काम करते का मॉलिक्युलर काम करते सांगा? ऍटम का मॉलिक्युल? ऍटम म्हणजे काय?
ऍटम म्हणजे एकच. आता समजा कार्बनचा एक अणू याला ऍटम म्हणायचं. आणि जर मी समजा C4 म्हटलं किंवा O म्हटलं तर ऍटम आला, आणि O3 म्हटलं, ओझोन म्हटलं तर हे काय आलं? मॉलिक्यूल आला. म्हणजे जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचे एकापेक्षा जास्त अणू असतात आणि तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात? रेणू म्हणतात. काय म्हणतात? आता सोडियम क्लोराईड, सोडियम आणि क्लोरीनचा एक एक अणू एकत्र केल्यानंतर हा काय तयार झाला? याचा रेणू तयार झाला, मॉलिक्यूल तयार झाला. काय तयार झाला? मग मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ही कशावर काम करते? अणूवर काम करते का रेणूवर? रेणूवर काम करते. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर ती कशावर काम करते? रेणू या तंत्रज्ञानावर काम करते. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी वनस्पती कोणती? बांबू सगळ्यात जास्त वेगाने वाढते. कोणती वनस्पती सगळ्यात जास्त वाढते? बांबू वाढते. त्याच्यानंतर बायोगॅस मध्ये कोणता वायू असतो? आणि गोबर गॅस मध्ये मिथेन. काय फॉर्म्युला आहे त्याचा? CH4. आणि क्ष किरण एक्सरे असतं का नाही, आपण हाडांचा एक्सरे करतो, मग ते एक्सरे मध्ये कोणत्या लहरी सोडल्या जातात सांगा? अल्ट्राव्हायलेट का? कोणत्या? विद्युत चुंबकीय लहरी. कोणत्या? विद्युत चुंबकीय लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. ओके. तर विद्युत चुंबकीय लहरी त्याच्यामध्ये सोडल्या जातात. पुन्हा बायोगॅसचा प्रश्न येतो. पुन्हा मिथेन. मधुमेह आजार कशा संदर्भात हा काय म्हणून ओळखला जातो? मधुमेह. मधुमेह म्हणजे काय? डायबिटीस. मधुमेहामध्ये काय होतो? मेटाबॉलिक डिसऑर्डर होते. काय होते? मेटाबॉलिक डिसऑर्डर. मग तुम्ही म्हणा सॉरी, मेटाबॉलिक डिसऑर्डर काय आहे? मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे काय? बघा, मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे आपल्याकडे ऍक्च्युली कसं असतं माहितीये का? एका अॅनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, अॅनाबॉलिझम बघा, अॅनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, अॅनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम याला मेटाबॉलिझम म्हणतात. काय म्हणतात? मेटाबॉलिझम. जेव्हा अॅनाबॉलिझम म्हणजे याला म्हणतात चय क्रिया, याला म्हणतात अपचय क्रिया. काय म्हणतात? अपचय क्रिया. आणि या दोन्ही क्रियांना म्हणतात चयापचय क्रिया. काय? चयापचय क्रिया. तर मग ज्यावेळेस अॅनाबॉलिझम वाढतं, प्लस असतं, आणि कॅटाबॉलिझम थोडंसं कमी असतं, आहे का नाही, तर त्यावेळेस आपल्या शरीराची वाढ होते. काय होते? आपल्या शरीराची वाढ होते. लहान मुलांच्या शरीराची काय होते? वाढ होते. मग अॅनाबॉलिझम काय असतं? त्यावेळेस जास्त असतं. आणि अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम हे दोन्ही जेव्हा सारखेच होतात तेव्हा शरीराची वाढ बी होत नाही. बघा, माणूस जेव्हा 40चा येतो ना त्यावेळेस माणसाची वाढ वगैरे सगळं थांबून जातं, म्हणजे त्याची जास्त वाढ होत नाही. मग अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम, चय आणि अपचय क्रिया सारखी असेल तर वाढ होत नाही. आणि अपचय क्रिया जेव्हा प्लस व्हायला लागते आणि चय क्रिया जेव्हा कमी व्हायला लागते तेव्हा माणूस म्हातारा व्हायला लागतं. काय व्हायला लागतं? म्हातारा व्हायला लागतं. बरोबर आहे का नाही? मग आपण ते हळूहळू काही दरवर्षी त्याची काहीतरी काही मिलीमीटर काहीतरी उंची कमी होते. काय होते? हळूहळू ते आम्ही एकदम उंच माणूस असा हे वाकून चालायला लागतो वगैरे. आणि जेव्हा अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम इज इक्वल टू 0 होतो तर त्याचा अर्थ होतो डेथ, म्हणजे मृत्यू होतो. त्याला काय होतो? मृत्यू. मग ही मेटाबॉलिक डिसऑर्डर जे आहे ना, चय अपचय क्रिया जे आहे ना, हे कमी जास्त हे जे आहे तर ही डिसऑर्डर होऊन जाते याच्यामध्ये. म्हणजे पाहिजे तशी त्याचा जो क्रम असतो त्या क्रमानुसार व्यवस्थित होत नाही. म्हणून मधुमेहाने माणूस आजारी मधुमेहामुळे माणूस हे नाही होत, पण मधुमेह इतर गोष्टींवर काय करतो? परिणाम करतो. उदाहरणार्थ त्यांचे जे डोळे असतील तर डोळ्यांवर परिणाम करतो, किडनीवर परिणाम करतो. डोळे म्हणजे त्याला दिसत नाही, पाहिजे तसं दिसत देखील नाही जास्त साखरेचं असेल तर. आलं का लक्षात? म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. त्याच्यानंतर संगणकाचा शोध कोणी लावला? कम्प्युटर. संगणक, कम्प्युटर, संगणकाचा शोध लावला चार्ल्स बॅबेज. कोणी लावला? चार्ल्स बॅबेज याने संगणकाचा शोध लावला, कम्प्युटरचा. कम्प्युटर. टीव्हीचा शोध कोणी लावला? जॉन लॉंगी बेअर्ड. रेडिओचा जी मार्कोनी. कोणी? जी मार्कोनी. त्याच्यानंतर पेनिसिलिनचा अलेक्झांडर फ्लेमिंग. कोण? अलेक्झांडर फ्लेमिंग. हे पटपट लक्षात ठेवा. जीवनसत्व, फुंक, रक्तगट, लँडस्टायनर. तसं ॲटम बॉम्बचा ऑटो हर्ने शोध लावला. कोणी? ऑटो हर्ने. आणि सेल फोन जे आहे ना ते बँडन बेर्गर यांनी सेल फोनचा शोध लावलेला आहे. मग भारताचा पहिला उपग्रह सोडला माहितीये का तुम्हाला? कधी सोडला? 1940 ला पहिला उपग्रह सोडला. उपग्रह म्हणजे काय?
उपग्रह म्हणजे चंद्र. चंद्र हा उपग्रहच आहे ना, पण तो नैसर्गिक आहे. काय तो नैसर्गिक. पण आपण इथून डायरेक्ट जो उपग्रह सोडला तो आपल्या पृथ्वी फिरत असताना त्याच्यावर काय करत राहतो, हवामानाचा वगैरे त्याचा आपल्याला सगळा अंदाज सांगत असतो. कुठं ढग आले, कुठं काय आलेले, हे सगळं सांगत असतो. बरोबर आहे का नाही. मग पहिला उपग्रह सोडला 1975 मध्ये पहिला उपग्रह भारताने सोडलेला आहे. आणि त्याचं आपल्या ज्याने भारतात शून्याचा शोध लावला असे आर्यभट्टांचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. पहिला उपग्रह कोणता आहे, भारताने सोडलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, जो प्यायचा वरण घट्ट, त्याचं नाव होतं आर्यभट्ट. आणि म्हणून लक्षात ठेवा, शून्याचा शोध त्यांनी लावलेला आहे. जगाला सगळ्यात महत्वाची, जर शून्य राहिला नसता तर काही उपयोग राहिला नसता. कारण 9च्या पुढे संख्याच गेल्या नसत्या ना, गेल्या असत्या का. मग म्हणून ते गाणं देखील आहे बघा, जब झिरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने तब दुनिया को गिनती आई, देता ना दशमलव भारत तो यू चांद पे जाना मुश्किल था. दशांश पद्धत जी आहे ना, ही भारताने दिलेली आहे. अलग लक्षात. म्हणजे किलो, हेक्टो, डेका सगळ्या ठिकाणी दशांश चिन्ह लागतं. दशांश चिन्ह जर दिलं नसतं तर एवढी प्रगती झाली नसती. आणि विशेष म्हणजे झिरो आणि एक ही जी बायनरी, ह्याची मेथड आहे बायनरी, तर याच्यामधूनच सगळं कम्प्युटरचे लँग्वेज तयार झालेले आहे. अलग लक्षात, कम्प्युटरचं. त्याच्यानंतर विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात. विद्युत चुंबक मृदू लोखंड. काय मृदू लोखंड. लहान तुम्ही 8वी 9वीला तो धडा आहे, एक हे खिळा घ्यायचा, त्याला अशी हे लावायची, तार लावायची, इकडून हे लावायची. मी 9वीला नेमकं करत असताना सहज घरामध्ये ते करून पाहिलं, लावलं का नाही, सगळी घरातली सगळी वायरिंग काय होऊन गेली, जळून गेली. तर मृदू लोखंड तयार करण्याचं काय हे विद्युत चुंबक तयार करत होते. त्याच्यानंतर भारतात जेवढी घरगुती वापरात येणारी जेवढे यंत्र आहेत ती त्यांची जोडणी कशी असते, समांतर जोडणी असते. कशी जोडणी असते, समांतर. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा शोध कोणी लावला, ऑक्सिजनचा शोध लावला आहे कोणी, तर ऑक्सिजनला म्हणतात प्राणवायू. काय म्हणतात, प्राणवायू. मग प्राणवायूचा शोध बघा, आपण ज्यावेळेस हे करतो काय, प्रिस्टले आणि लॅवाझिये, बरोबर आहे का नाही. जोसेफ प्रिस्टले आणि लॅवाझिये. जोसेफ प्रिस्टले, लॅवाझिये. किती प्रमाण असतं हवेमध्ये, ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं, 21%. प्राणवायू म्हणतात त्याला, 20.8% असतं प्राणवायू, ऑक्सिजन, O2. या O2चा शोध जोसेफ प्रिस्टले आणि लॅवाझिये यांनी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सेट ऑफ बॉक्स बसवतो. सेट ऑफ बॉक्स कशासाठी बसवतो, टीव्ही साठी. कशासाठी, टीव्ही साठी. सूर्यप्रकाशात किती रंग असतात, 7 रंग असतात. सूर्यप्रकाशात ताना, पिही, निपाजा असे हे असतात. पुन्हा टेलिस्कोपचा शोध कोण लावला, टेलिस्कोप म्हणजे दुर्बिणीचा गॅलिलिओने शोध लावला. कोणी लावला, गॅलिलिओने शोध लावला. ओके. आता सुनामी लाटा येतात. कशामुळे येतात सुनामी लाटा, समुद्रामध्ये म्हणजे पाण्यामध्ये जर भूकंप झाला ना तर काय येतं, सुनामी लाटा येतात. इंडोनेशियामध्ये मागं झालं होतं बघा, खूप मोठ्या मोठ्या सुनामी लाटा आल्या होत्या. त्याच्यानंतर मलेरिया जर आजार बरा करायचा असेल तर कोणती गोळी घेतली जाते, बरोबर, क्लोरोक्विन आणि क्विनाइन. कोणती, क्लोरोक्विन आणि क्विनाइन. प्रायमाक्विन वगैरे या सुद्धा गोळ्या चालतात. क्लोरोक्विन आणि क्विनाइन. तर हे जे आहेत याच्यापासून कोणता आजार चांगला होतो, मलेरिया. कोणता, मलेरिया. आणि HIV लॉंग फॉर्म काय आहे, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. अलग लक्षात, HIV. त्याच्यापासून एड्स हा आजार होतो. आणि जागतिक एड्स दिन कधी असतो, 1 डिसेंबर. आणि तुम्हाला एकदा प्रश्न असा आला की जर समजा मादक पदार्थांचं सेवन केलं तर कोणत्या अवयवावर घातक परिणाम होतो, रक्ताभिसरण संस्थेवर का, पचन संस्थेवर का, चेतासंस्थेवर का, यापैकी सर्वच. रक्ताभिसरण संस्था बी होते, त्याच्यानंतर पचन संस्था आणि सगळ्या संस्थांवर होतं. अलग लक्षात. आणि डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो, डेंग्यू, मलेरिया, हिवताप. मलेरियालाच हिवताप असं म्हणतात. अपत्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते, माताकडून होते का पित्याकडून का दोघांकडून, वडिलांकडून. कोणाकडून, वडिलांकडून. रसायनांचा राजा कोणता, H2SO4. सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 याला रसायनांचा राजा असं म्हणतात. H2SO4 म्हणजे काय, सल्फ्युरिक ऍसिड. आणि नायट्रिक आम्ल म्हणजे काय,
HNO3 काय HNO3 काल आपण पाहिलं. त्याच्यानंतर कशाच्या अभावी पेलाग्रा हा आजार होतो? आता सांगितलं व्हिटॅमिन बी चा आहे, पण बी चा कोणता प्रकार येतो? B5 नियासिन. कोणता? नियासिन. तर नियासिन मुळे काय होतो? पेलाग्रा सॉरी B3 बरं का, काय B3 म्हणजे त्याला नियासिन असं म्हणतात. B3 ला नियासिन आणि नियासिन मुळे पेलाग्रा आजार होतो. त्याच्यानंतर 6 महिन्यापेक्षा नासाने एक अटलांटिस 28 ही मोहीम ही केली होती. त्याच्यामध्ये सुनीता विल्यम्स सर्वाधिक काळ गेल्या होत्या. आता सुनीता विल्यम्स गेल्या तर मार्च महिन्यामध्ये येणार आहेत म्हणे, मार्च एप्रिल मध्ये. आलं का लक्षात? त्याच्यानंतर ज्यावेळेस खाणकाम असायचं का नाही, त्या खाणकामामध्ये एखादा जर समजा वायू वगैरे आला तर बरेच लोक मरून जायचे. मग त्याच्यासाठी एक सेफ्टी लॅम्पचा एकाने शोध लावला होता. तर सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? सेफ्टी लॅम्प. तो लगेच लॅम्प लगेच हे देतो. अब्राहम लिंकन नाही मॅडम. सेफ्टी लॅम्प याचा शोध लावला हम्फ्रे डेव्हिड. कोणी? हम्फ्रे डेव्हिड. हम्फ्रे डेव्हिड यांनी कशाचा शोध लावला? सेफ्टी लॅम्पचा शोध लावला. वडाच्या पारंब्या कोणतं मूळ आहे? अंतरिक्ष मूळ आहे. आणि कोणत्या भागामध्ये अन्नाचा साठा असतो? आधी मूळ मध्ये असतो का, दलामध्ये असतो का, अंकुर मध्ये असतो का, बियामध्ये असतो? आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? कोणता? गलगंड. थायरॉइड. बरोबर आहे की गलगंड. आणि सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? मग सूर्य, आता मला सांगा, सूर्य इतका 15 कोटी किलोमीटर आहे तरी एवढा ताप देतो, बरोबर आहे का नाही? तरी एवढा ताप देतो. तर सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान किती असेल? सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान किती असेल? 6000 AMOC. किती? 6000 AMOC असं. त्याच्यानंतर तुरटीचा वापर कशाला करतात? तुरटी बरोबर, रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. आपण दाढी करतो ना, कुठं रक्त विकत लगेच नावी लगेच काय करतो? तुरटी लावून देतो, बरोबर आहे की नाही? आणि व्हिटॅमिन डी च्या अभावी कोणता अभाव? मुळदूस. आता तू सांगा, पृथ्वी आणि इतर जे ग्रह आहेत किंवा इतर तारे त्यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी काय किलोमीटर वापरशील का मिलीमीटर वापर? हा बरोबर, प्रकाश वर्ष. काय? प्रकाश. आणि दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? लॅक्टोमीटर. कशाने? लॅक्टोमीटरने. आणि मग आणि पोलिओमुळे कोणत्या अवयवाला पोलिओ आजार होतो? मज्जा संस्थेला. कोणाला? मज्जा संस्थेला तो आजार होतो. सोनार म्हणजे काय? समुद्राची खोली मोजण्यासाठी साऊंड नेव्हिगेशन. आणि ते 1 फॅथमने मोजतात. कशाने? फॅथमने मोजतात. 1 फॅथम म्हणजे 3 फूट असतं. किती असतं? 3 फूट. आणि 1 नॉटिकल मैल म्हणजे 1860 मीटर असतं. किती? 1860 मीटर असतं. तर हे जे महत्वाचे जेवढे काही प्रश्न आहेत, तर हे महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगितलेले आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जे विद्यार्थी चांगली कमेंट करतील त्यांचं 100% सिलेक्शन होणारच. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. ऑल द बेस्ट.